नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी गेल्या काही दिवसात जो आक्रमक पवित्रा घेतला आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. आपल्याला असं दिसून येतंय की गेल्या काही दिवसामध्ये जयंतराव पाटील हे काहीसे आक्रमक झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ आता ठाण मांडलेला आहे असं आपल्याला दिसेल. सांगली जिल्ह्यापासून तरी त्यांनी निदान आपल्या नवीन कारकिर्दीची सुरुवात केली असं आपल्याला म्हणता येईल. जयंतराव पाटील हे अत्यंत मुत्सद्दी राजकारणी आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांचा राजकारणातला करेक्ट कार्यक्रम ही जी संकल्पना आहे ती फार गाजलेली आहे. म्हणजे जयंतराव जेव्हा एखाद्या व्यक्तीचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवतात तेव्हा त्याचा खरोखरच ते कार्यक्रम करतात. त्यामुळं पहिल्यांदा वाळवे तालुक्यात आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यात आणि संपूर्ण आता महाराष्ट्रात सुद्धा करेक्ट कार्यक्रम ही संकल्पना सगळीकडे आता प्रसिद्ध झालेली आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला राजकारणामध्ये जबरदस्त शह देणं, निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याला चारी मुंड्या चित करणं म्हणजे करेक्ट कार्यक्रम. तर जयंतराव पाटील यांनी अशा पद्धतीचा करेक्ट कार्यक्रम यापूर्वी अनेकदा केलेला आहे, अनेकांचा केलेला आहे असं त्यांचे समर्थक सांगतात. प्रत्यक्षात जयंतराव पाटील यांनी असं कधीही बोलून दाखवलेलं नाही. त्यांनी एकदा करेक्ट कार्यक्रम ही संकल्पना बोलून दाखवली होती, परंतु सतत बोलून दाखवणं किंवा विरोधकांना इशारा देणं हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. परंतु गेल्या काही दिवसात मात्र आपल्याला असं दिसतंय की जयंतराव पाटील हे थोडेसे आक्रमक झालेले आहेत. एक पत्रकार परिषदेत बोलताना ते एकदा असं म्हणाले, म्हणजे काही दिवसापूर्वीच ते सांगलीतल्या पत्रकार परिषदेत असं म्हणले की हे पहा, माझा एक प्रॉब्लेम आहे. माझ्या विरोधात जेव्हा विरोध अतिशय एकवटायला लागतो तेव्हा माझ्यातला ओरिजिनल माणूस जागा होतो. जत तालुक्यामध्ये एक त्यांनी मीटिंग घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांची. त्यावेळेला त्यांनी त्या बैठकीत असा इशारा दिला त्या मीटिंगमध्ये की जर ज्यांना कुणाला जायचं असेल त्यांनी आत्ताच निघून जावं. ऐन निवडणुकीच्या काळात जर कुणी पळापळ केली तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, आता मी मोकळा आहे. जयंतराव पाटील हे अत्यंत संयमी म्हणून प्रसिद्ध आहेत, कमीत कमी बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. सतत पत्रकारांच्या समोर जाण्याकरता ते फारसे प्रसिद्ध नाहीत. तरीसुद्धा त्यांची ही 2-3 वक्तव्य जर आपण पाहिली तर मात्र आता ते नेमका हा करेक्ट कार्यक्रम त्यांच्याच संकल्पनेनुसार नेमका कुणाचा करणार आहेत ह्याबद्दल वेगवेगळे अंदाज इथं व्यक्त केले जात आहेत. आता महाविकास जी आघाडी आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे आणि जयंतराव पाटील हे तर राज्य पातळीवरचे नेते आहेत. परंतु त्याचबरोबर त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि सांगली जिल्ह्यात तरी काँग्रेस पक्षामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे राज्य पातळीवरचे काँग्रेसचे नेते आहेत. तसंच खासदार विशाल पाटील हे सुद्धा काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत आणि ते सुद्धा आज संपूर्ण राज्यभरामध्ये एक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा राजकीय वारसा सुद्धा फार मोठा आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपलं संघटन पण वाढवलेलं आहे. आता ह्या दोघांना बरोबर घेऊन जयंतराव पाटील हे विरोधकांचा म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत का फक्त आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच ते पुन्हा एकदा पाया मजबूत करणार आहेत हे समजायला काही मार्ग नाही. अर्थात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्यामुळं साहजिकच त्यांचं लक्ष अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरतीच असणार आहे. परंतु त्यांच्या ह्या ठाम भूमिकेमुळं की जर तुम्ही निवडणुकीच्या काळात पळापळ केली तर मी तुमचा करेक्ट कार्यक्रम करीन ह्या त्यांच्या स्पष्ट इशाऱ्यामुळं मात्र आज एका पक्षात, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पक्षात असं करणाऱ्या, पळापळ करणाऱ्या आयाराम गैरामांची थोडीशी पंचायत झाली ह्यात काही शंका नाही. त्याच वेळेला आपल्याला माहीत आहे की त्यांचं काँग्रेस पक्षातले हे जे 2 नेते आहेत, सांगली जिल्ह्यात जी उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही किती शक्तिमान आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्याबद्दल काही फार बोलायचं कारण नाही. त्यामुळं प्रश्न राहतो तो फक्त काँग्रेस पक्षाचा आणि खासदार विशालदादा पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांचा. ह्या दोघांचं आणि जयंतरावांचं सुद्धा फार सख्य आहे राजकीयदृष्ट्या. म्हणजे इतर वेळेला त्यांचं काही सख्य नाही असं नाही, चांगले त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परंतु राजकारणामध्ये मात्र त्यांचं कितपत सख्य आहे ह्याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या चर्चा चालू असतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल त्यांनीच करून आणली जयंतरावांनीच
असा एक जोरदारपणे त्यावेळेला टीकेचा सुद्धा रोख होता आणि त्याच्या विरोधातच विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी मोठं बंड केलं आणि इथून महाविकास आघाडीचाही पराभव करून त्यांनी विशालदादा पाटील यांना निवडून आणलेलं होतं. त्यामुळं त्या दोघांच्या बद्दल त्यांचं कितपत सख्य आहे हे आपल्याला लवकरच काही दिवसात दिसून येईल. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम हे अतिशय तरुण नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हळूहळू गती घेईल असा एक अंदाज आहे, म्हणजे काँग्रेस पक्ष. जयंतराव पाटील हे सुद्धा मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी सुद्धा अनेक वर्ष राजकारण पाहिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये उलथापालथ करणारे, राजकारणामध्ये मोठी उलाढाल घडवून आणणारे नेते म्हणून जयंतराव पाटील यांची ओळख आहे आणि आता ते अधिक खुलेपणानं बोलायला लागलेले आहेत. त्यामुळं साहजिकच पक्षांतर्गत, महाविकास आघाडी अंतर्गत आणि महाविकास आघाडीच्या बाहेरचे असे अनेकांचा आता नेमका त्यांच्या समोर सगळ्यांच्या प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे की जयंतराव पाटील हे आक्रमक झालेले आहेत आणि आता ते कुणाच्या विरुद्ध हे आक्रमक पवित्रा घेणार. याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं की प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळं झाल्यानंतर जयंतरावनी सांगली जिल्ह्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी जतमध्ये मिटिंग घेतल्या, मिरजेमध्ये मिटिंग घेतल्या, अनेक ठिकाणी सुद्धा त्यांनी मिटिंग घेतल्या, सांगलीत सुद्धा त्यांनी जोरदार बैठक घेतली कार्यकर्त्यांची आणि मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केलेली आहे. आणि आपल्याला माहीत आहे की जयंतराव पाटील हे एकदा ठरवून राजकारणात उतरले तर ते काहीही करू शकतात, राजकारण फिरवू शकतात. हे आतापर्यंत अनेकदा घडलेलं आहे, अनेकदा दिसून आलेलं आहे. त्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी करायला लागलेले आहेत असं दिसतंय. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या पक्षातले अनेक जण आणि मूळचे राष्ट्रवादीचे सुद्धा फार पूर्वीच काही लोक बाहेर पडून भारतीय जनता पक्षात गेले. ते भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडलेले लोक आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक तालुक्यामध्ये नव्यानं पुन्हा नेते निवडायची वेळ आलेली आहे. नेते तयार करायची सुद्धा वेळ जयंतरावांच्यावरती आलेली आहे आणि ती जबाबदारी ते आता पार पाडणार का ह्याबद्दल सुद्धा अनेक प्रकारची चर्चा आता सुरू झालेली आहे. जयंतराव पाटील हे जेव्हा एकदा आपण काय म्हणू आता ईर्षेनं मैदानात उतरलेत असं दिसतंय आणि त्यामुळं साहजिकच ते महाविकास आघाडी बळकट करणार का, जिल्हा परिषदेची सत्ता, वेगवेगळ्या पंचायत समितीची सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात देणार का, आणणार का संपूर्ण ती, का फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद वाढवणार सबंध जिल्ह्यामध्ये. एक आहे की आपल्याला असं दिसेल की जेव्हा हे मोठे मोठे नेते, जे मोठ्या पदावरचे नेते, ते एकमेकांच्या बरोबर स्पर्धा करतात, ती प्रामुख्यानं स्पर्धा त्यांची फक्त विधानसभा मतदारसंघापुरतीच असते. अगदी लोकसभेला सुद्धा मर्यादित स्वरूपाची स्पर्धा असते. खरी स्पर्धा त्यांची विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच होती. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, या बाबतीत मात्र ती फार मोठी स्पर्धा अगदी ईर्षेनं केली जात नाही. इस्लामपूर नगरपालिकेचा मात्र ह्याचा अपवाद आहे की जयंतराव पाटील हे कोणत्याही परिस्थितीत इस्लामपूरची नगरपालिका आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय पुन्हा राहणार नाहीत. मागच्या निवडणुकीमध्ये निशिकांतदादा पाटील हे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि नगरपालिकेची त्या अर्थानं सत्ता, म्हणजे नगराध्यक्षांना खूप मोठे अधिकार असतात नगरपालिकेमध्ये, त्या अर्थानं सत्ता त्यांच्या जयंतरावांच्या हातात राहिली नाही, राष्ट्रवादीच्या हातात राहिली नाही. त्यामुळं ते त्या 5 वर्ष ते तसे नाराज होते, काहीसे अस्वस्थ होते, त्यांचा गट सगळा. त्यामुळं आता ते इस्लामपूर नगरपालिकेची सत्ता तरी आपल्या संपूर्णपणे ताब्यात ठेवणार, यात काही शंका नाही. त्याच वेळेला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीची वाळव्याची सत्ता तर त्यांच्याकडे होतीच, पण ती सुद्धा ताब्यात पुन्हा एकदा ठेवायचा ते प्रयत्न करणार असं आता दिसून आलेलं आहे. त्यामुळं जयंतराव पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. जिल्हा बँक असेल, सांगली मार्केट कमिटी असेल, अन्य ठिकाणच्या नगरपालिका असतील, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये जयंतरावांचा हा आक्रमक पवित्रा नेमकं काय करणार हे आपल्याला दिसून येईल. जेव्हा जयंतरावांनी असं जणू काही एक प्रकारचा इशाराच दिला की मला जेव्हा विरोध वाढतो, आता त्यांना विरोध नेमका वाढला म्हणजे कुठून वाढला, भारतीय जनता पक्षातून वाढला का त्यांच्या महाविकास आघाडीतनं वाढला, काही समजायला मार्ग नाही. पण प्रामुख्यानं मला असं दिसते की भारतीय जनता पक्षातनंच त्यांना विरोध वाढलेला आहे. जयंतराव पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असं गेले कित्येक दिवस बोललं जात होतं. अनेक महिने त्याची चर्चा सुरू होती, विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच. परंतु परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे पत्रकारांना सांगितलं की तुमच्या मनात जो प्रवेश आहे भारतीय जनता पक्षाला तो नजीकच्या काळात तरी होणार नाही, किंबहुना होणार नाही असंच त्यांनी सांगितलेलं होतं. तर असं म्हणतात की सांगली जिल्ह्यातल्या सुद्धा काहींनी
त्यांना फिल्डिंग लावलेली होती की जयंतरावांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नये. त्यामुळं कदाचित जयंतरावांच्या समोर तेच सगळे लोक आहेत का माहीत नाही, सांगता येत नाही. त्याच वेळेला अण्णासाहेब डांगे यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा, की ज्यांच्या चिरंजीवांना म्हणजे चिमणभाऊ डांगेंना नगराध्यक्ष इस्लामपूरचं म्हणजे आताचं नवीन जे नाव व्हायचं घाटतंय ते म्हणजे ईश्वरपूर, त्या शहराचं नगराध्यक्षपद जयंतराव पाटलांच्या मदतीमुळे मिळालेलं होतं. त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी सोडला. त्यामुळं थोडासा जयंत पाटील यांच्या गटाला तो धक्का बसलेला आहे आणि त्यामुळं सुद्धा जयंतराव पाटील हे ह्या आक्रमक पवित्र्यात आलेत असं सुद्धा म्हणलं जात आहे. पाहूया आता नेमकं काय होतंय ते. जयंतरावांच्या समोर नेमके कोण आहेत, जयंतराव कुणाला टार्गेट करणार आहेत, भारतीय जनता पक्षाला टार्गेट करणार आहेत का, आणि भारतीय जनता पक्ष प्रणित महाविकास आघाडीला सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठरवलंय का, नजीकच्या काळातच आपल्याला ते दिसून येईल. तुम्हाला काय वाटतं नेमकं जयंतरावांच्या ह्या आक्रमक पवित्र्याबद्दल? त्यांच्या या पवित्र्यामुळे त्यांचे महाविकास आघाडीतले अंतर्गत विरोधक किंवा अंतर्गत स्पर्धक म्हणू आणि पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बाहेरचे प्रतिस्पर्धी ह्या सगळ्यांनाच एक प्रकारचा हा इशारा आहे का? तुम्हाला काय वाटतं? आपण जरूर आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि आमचं हे रागरंग.com हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.